नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एसपत रिव्हिजन सिरीज भाग 4 बघणार आहोत. सर्वप्रथम भाग बघण्या अगोदर आपल्याला भाग 3 झालेले आहे ते निश्चित बघा आणि आपलं टेलिग्राम चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी सिरीज आपण मॅथ रिजनिंग चॅप्टर वाईज सिरीज सुरू केली आहे, तिलाही निश्चित बघा आणि प्रत्येक व्हिडिओ आणि PDF सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर व्हिडिओ बघा. चला तर मग आपण टाइमपास न करता चालू करू सिरीजला. आता बघा, इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी काय काय यायला हवे. आता बघा, डी किती नंबरवर आहे? 4 नंबरवर आहे. एल किती नंबरवर आहे? 12. टी किती नंबरवर आहे? 20. जे किती नंबरवर आहे? जे तुमचा 10 नंबरवर आहे. आता माझं हे कसं पाठ आहे, तुम्ही पहिला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ABCD कशी पाठ करायची ते सर्व दिलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला समजून जाईल. तुम्ही ही असेच नंबर लिहिणार न बघता काय काय न 12कडे पाडता. आता बघा, डी +8 केलंय, +8 केलंय आणि इथं +8 केलंय. 10 मध्ये +8 केलं किती आले? 18. 18 नंबरवर काय राहतो तुमचा? आर. म्हणजे उत्तर काय आलं तुमचं? 4. आता एक्झाम क्रमांक 2 बघा. चिन्ह असलेले खालील मालिकेत संदर्भ घ्या आणि प्रश्नांचे उत्तर द्या. मोजणी ही केवळ डावीकडून उजवीकडे करायची आहे. आता बघा, जर मालिकेत सर्व अक्षरे वगळली, काय आपल्याला अक्षरे वगळायची आणि उजवीकडून, आता ही उजवी बाजू आहे, 6व्या स्थानी कोणतं अक्षर येईल? आता उजवीकडून 6वे बघा, एक अक्षर वगळायचं आहे म्हणून 2, 3, 4, 4 ना 5 आणि त्याच्यानंतर डायरेक्ट हे 6. 6वं अक्षर कुठलं येतं आहे? डॉलर. म्हणजे हे काय आहे? 2 नंबरचे आन्सर आहे तुमचं. आता बघा, पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा, क्वेश्चन क्रमांक 3. 5.5 लिटर संत्र्याचा रस खरेदी केला. तिने व तिच्या मैत्रिणीने 3 लिटर 925 ml रस प्याला, तर तिच्याकडे किती रस शिल्लक राहील? आता 5.5 लिटरचं काय करायचं आहे तुम्हाला? ml मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता ml म्हणजे काय? 1 लिटरमध्ये किती? 1000 मिलीलिटर राहतं. आता मग 5.5 म्हणजे किती? गुणिले 1000 म्हणजे किती? 5500. 5500 लिटर. त्याच्यामधून काय आहे? 3 लिटर 900, 3 लिटर 925 रस काय आहे? मैत्रिणीने पिऊन घेतला. तर उत्तर किती आलं? 10 मधून 5 गेले, परत केला 10 मधून 3 गेले 7, परत केला 15 मधून 10 गेले 5, 5 मधून 4 गेले 1, म्हणजे 1575 ml. म्हणजे 1575 ml म्हणजे उत्तर क्रमांक 1. आता बघा, पुढील उदाहरण 4. सरळ व्याजाच्या वार्षिक 10% एक रक्कम किती कालावधीत तिच्या दुप्पट होईल? आता समजून घ्या, 100 रुपये रक्कम आहे, तिला काय करायची? दुप्पट करायची. 100 रुपये रक्कम आहे, तिला दुप्पट करायची म्हणजे 200 झाली. म्हणजे किती वाढतोय? 100 वाढतोय. 100 रुपये वाढताय. आता 100, आता एका वर्षात किती वाढतायत? 10% म्हणजे काय? आता हे 100% म्हणजे 200% झाले, म्हणजे 10%. एका वर्षात किती वाढतायत? 10. आता 100 वाढवण्यासाठी किती वर्ष लागतील? आता याला कितीने गुणलं म्हणजे 100 येईल. याला 10 ने गुणलं म्हणजे 100 येईल. मग याला कितीने गुणलं म्हणजे 100 येईल. 10 याला कितीने गुणलं? 10. मग 10 एक 10. उत्तर किती येतंय मग? 10. म्हणजे किती वर्ष लागतील? 10 वर्ष. आता पुढील उदाहरण बघा. एक टाकी एक समान प्रमाणात 3 तोट्यांद्वारे भरली. पहिल्या 2 तोट्यांना एकाच वेळी उघडल्यानंतर भरण्यासाठी लागणारा वेळ हा तिसऱ्या तोटीला उघडल्यावर टाकी भरण्यासाठी वेळ इतका आहे. आता बघा, आता A+B ला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ कितला? C ला लागतो. आता बघा, त्याच्यानंतर टाकीला भरण्यासाठी दुसऱ्या टाकीला लागणारा वेळ हा पहिल्या तोटीपेक्षा 5 तास कमी लागतो. आता समजल्या पहिल्या तोटीला किती x वेळ लागत असेल, दुसऱ्या तोटीला किती लागेल मग? x - 5. आणि तिसऱ्या तोटीपेक्षा 4 तास जास्त लागत असेल, तिसरी तोटी काय मग? सी पेक्षा 4 तास जास्त. म्हणजे दुसऱ्या पेटीला लागणारा वेळ हा तिसऱ्या तोटीपेक्षा 4 तास जास्त लागत असेल. आता बघा, बी बरोबर काय आहे? x - 5 बरोबर C+4. हा प्लस इकडे जाताना मायनस होईल, म्हणजे x - 9. म्हणजे सी बरोबर काय आलं मग? x - 9. आता बघा, हे काय तयार होत आहे? a ला x
बीला x-5 आणि सीला x-9 हे यांना लागणारा वेळ आहे. याच्यामुळे हे याच्यातून जर सोडवलं तर उदाहरण एकदम मोठं जाईल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ एक्झाममध्ये राहत नाही. तर बाय ऑप्शनवरून आपण जाऊ. आता समजून घ्या बाय ऑप्शनमधून काय आहे, पहिल्या तोटीला लागणारा वेळ 10 तास असेल. पहिल्या तोटीला लागणारा वेळ 10 तास असेल. मग दुसऱ्या तोटीला किती लागेल? पहिल्या तोटीपेक्षा 5 तास कमी. म्हणजे दुसऱ्या तोटीला किती लागेल? 5 तास लागेल. 10 पेक्षा 5. आणि तिसऱ्या तोटीला किती आहे? आणि दुसऱ्या तोटीला वेळ काय लागतो? तिसऱ्या तोटीपेक्षा 4 तास जास्त. आता बघा इथं बी किती तुमचा? 5. आता 5 मधून 4 गेले 1. सी ला किती लागेल? 1. आता बघा यांच्या लसावी किती येतो? 20. म्हणजे बघा एल 10 दुने 20, 5 चोक 20 आणि एल किती लागतात? 20 तास. आता इथं काय सांगितलेलं आपला पहिल्या 2 तोट्यांना एकाच वेळी उघडल्यानंतर टाकी बनण्यासाठी जो वेळ लागतो तो तिसऱ्या तोटीला टाकी बनण्यासाठी लागणारा वेळ इतका आहे. पहिल्या 2 तोट्यांना 4 आणि 2 6 म्हणजे 20/6 आणि एल किती लागतो? एल 20 तास. म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होतंय का? याचा म्हणजे याच्यापेक्षा लहान येईल. म्हणजे दोघं बरोबर लागत नाही म्हणून हा 10 तास चालणार नाही. आता पुढे बघू आपण. असं चेक करावं लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. आता 6 तास बघा. 6 तास बी आता बघा 5 तास कमी लागतात. म्हणजे 6 तासपेक्षा काय झालं? याला जर 6 तास लागत असतील, बीला किती असेल? 5 तास. आता सी प्लस 4 बरोबर बी म्हणजे बीला किती? 6 प्लस सी प्लस 4. 6 मधून 4 गेला. सीला किती लागेल असेल? 2. बीला 1 आणि सीला 2. आता बघा म्हणजे 6 एलसीएम 6 1 6 1 6 आणि 2 3 6. म्हणजे आता याला बघा 6 आणि 1 किती झाले? 7. काम किती आहे? 6 आणि किती झाले? 7. एवढे दिवस लागतील आणि एल किती लागतील? 6 दिवस. म्हणजे बरोबर होत नाही. म्हणजे हे पण ऑप्शन गेला. आता तिसरा ऑप्शन चेक करू आपण. आता बघा याला समजून घ्या 15 दिवस लागत असतील. मग बीला किती लागतील? ए पेक्षा 5 तास कमी. आता सीला किती लागतील? सीला बी बरोबर दुसऱ्या पेटीला किती लागतं? इथं बघा दुसऱ्या पेटीला लागणारा वेळ हा तिसऱ्या तोटीपेक्षा 4 तास जास्त आहे. म्हणजे सी पेक्षा 4 तास जास्त आहे. आता बी किती तुमचा? 10. मग सी किती आला तुमचा? सी प्लस 4 म्हणजे 10 मधून 4 गेले किती गेले? 6. म्हणजे सी किती आला तुमचा? 6. आता बघा तुमचं. आता हे उदाहरण सॉल्व्ह करा. एला 15 तास लागतात. बीला 10 तास लागतात. सीला किती तास लागतात? 6 तास लागतात. आता तिघांचा एलसीएम किती आला मग? 30. 30 आला. बघा 15 आणि 10 6चा एलसीएम किती येतो? 30. आता 15 दुने 30, 10 त्रिक 30 आणि 6 पंचे 30. आता बघा ए आणि बीला मिळून किती दिवस लागतात? एका दिवसात किती युनिट काम करतात ते? 2 आणि 3 5. ए प्लस बीला मिळून म्हणजे किती लागतात मग? एका दिवसात किती? ए आणि बी मिळून किती? 5 काम करतात. म्हणजे 30 काम किती दिवसात करते ते? 5 6 6 दिवसात. आणि 1 तास सी किती दिवसात करील? म्हणजे आपलं हे इक्वेशन सॅटिस्फाय होतं का नाही? बरोबर बघा 1 तास सी किती दिवसात करेल? आता एका दिवसात किती करतो? 5 म्हणजे 30 काम आहे. म्हणजे 5 6 30. म्हणजे 1 तास सी बी किती दिवसात? 6 करेल. म्हणजे ए प्लस बी मिळून जेवढ्या दिवसात करतात तेवढ्या दिवसात काय करतात? सी करतो. म्हणून आपलं आन्सर काय येईल? 3 येईल. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण.
आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. बघा, दिलेल्या जागेचे तर्कदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? पर्याय बघा. अगं बघा, एकामध्ये किती टाकले? 2, 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. म्हणजे शेवटी 9, म्हणजे चार ठिकाणी काय येतोय? 9 येतोय. आता बघा, पी मध्ये किती? पी किती नंबरवर आहे? 16. त्याच्यानंतर किती येतोय? क्यू किती नंबरवर आहे? 17. त्याच्यानंतर क्यू नंतर काय येतोय? ओ किती नंबरवर आहे? 15. ओ नंतर आर येतोय. आर किती नंबरवर आहे? 18. आता बघा, 16 ने किती झाले? 17 वजा 2 15 अधिक 3 18. म्हणजे बघा, 1 प्लस 1 मायनस 1 प्लस 1 मायनस. आता प्लस 3 आहे तर वजा काय राहील? 4. म्हणजे 18 मधून 4 गेले 14. 14 नंबरवर काय येतो? एन. आता एन कुठे कुठे येतोय? अगोदर स्टार्टला इथं आणि इथं, म्हणजे हे दोन ऑप्शन कट. आता बघा, क्यू किती नंबरवर आहे? 17. परत ओ किती नंबरवर आहे? 15. आर किती नंबरवर आहे? 18. आणि एन किती नंबरवर आहे? 14. आता बघा, 17 आणि 2 किती झाले? 15. 15 आणि 3 17 वजा 2 17 वजा 2 15 अधिक 3 18 वजा 4 मग अधिक 5. म्हणजे बघा, 1 वजा 1 प्लस 1 वजा 1 प्लस 3 म्हणजे 14 आणि 5 किती झाले? 19. आता 19 नंबरवर काय येतो? यस. बघा, यस पासून काय तयार होतं? 9. म्हणजे 19 नंबरवर काय येतो? यस किती नंबरवर येतो? 19 नंबरवर. म्हणजे एन आणि एस कुठला ऑप्शन येईल? हे ऑप्शन कट झाला. आता बघा, पुढील उदाहरणाकडे जाऊ. प्रियलच्या आईने पार्टीसाठी 8 लिटर 785 ml कस्टर्ड बनवले. जर कस्टर्डचे 35 व्यक्तींमध्ये समान प्रमाणात वाटप केले तर प्रत्येक व्यक्तीला किती लिटर कस्टर्ड येईल? आता बघा, 8 लिटर म्हणजे किती? 8785 ml बरोबर. 8 लिटरचं बघा, 8 लिटरचं 8000 आणि हा 785 ml, म्हणजे दोघांचे 8700. आता किती व्यक्तींमध्ये वाटप करायचं आहे? 35. आता बघा, 5 आणि 7 35, 5 1 5 उरले 3, 5 आणि 7 35 उरले 2, 5 5 25, 5 आणि 7 35. आता परत 7 ने भाग द्या. 7 1 7, 7 1 7 2 14 उरले 3, 7 5 35, 7 1 7. म्हणजे किती आलं? 251 मिलीलिटर. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. एक अप्रामाणिक दुकानदार आपला माल आता एक बघा, अप्रामाणिक दुकानदार आपला माल मूळ किमतीत विकत असल्याचे दाखवतो, परंतु खोटे वजन वापरतो. तो काय करतो? खोटे वजन. ज्यावर काय आहे? आता हे वजन आहे. वजनवर किती आहे? 984 लिहिलेलं आहे, पण प्रत्यक्षात त्याचे वजन काय आहे? त्याहून खूपच कमी आहे. पण प्रत्यक्षात वजन काय आहे त्याचं? खूपच कमी आहे. आता जे असेल ते. पण बघा, हे खोटे वाजून दुकानदाराला किती? प्रत्यक्षात 23% नफा होतो, पण तो विकतो कितीला आहे? 984 ला. 23% नफा म्हणजे बघा, 100ची जर वस्तू असेल तर 23% नफा म्हणजे तो कितीला विकेल? 123 ला विकेल. 123 ला विकेल म्हणजे काय? वजन कुठलं वापरतोय तो? 123 साठी 984 म्हणजे किती? 984. 123 म्हणजे किती? 984. म्हणजे आपली मूळ किंमत किती मग? ही आहे. मूळ किंमत म्हणजे मूळ वजन काय मग? हे. तर मूळ वजन काय मग? एक्स मानू. आता बघा, 100 गुणिला 984 भागिला 123 बरोबर एक्स. आता बघा, मी एक स्टेप काढली, म्हणजे इथे असं राहिलं, असं 123 गुणिला एक्स बरोबर 100 गुणिला 984. म्हणजे हा इकडे गुणतो, इकडे जाताना भागेल. आता बघा, 123 8 आहे, 8 त्रिक 24 म्हणजे 8 जाईल. 8 त्रिक 24 7 8 2 16 2 8 7 1 8 1 8 9 124 8 म्हणजे किती येतंय? 800. म्हणजे खरं वापरायला वास्तविक माप किती आहे? 800 800 ग्रॅम. किती आहे? 800 ग्रॅम. आता बघा, पुढील उदाहरण.
आता 65 आहे, 65 मधून किती वजा केलं म्हणजे 57 येतोय, -8 इथं बी -8 म्हणजे -8 सिरियल जाते, म्हणजे इथं बी -8 करा, म्हणजे 33 मग -8 गेले 25, म्हणजे तुमचं ऑप्शन किती 3. आता बघा अशा प्रकारचे उदाहरण बघण्यासाठी आपलं शेकडेवारी नावाचं प्रकरण आहे ते निश्चितच बघा आणि त्याच्यामध्ये तुमचे हे सर्व टाईप करून जातील. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. ए चा अर्थ गुणिला बी चा अर्थ भागिला सी चा अर्थ वजा आणि डी चा अर्थ प्लस आहे, तर खालील कशाची परिणामाची संख्या 149 आहे. अगोदर काय करायचं, भागाकारला पकडायचं. बी चा अर्थ भागाकार आहे, आता बी चा अर्थ इथं पण भागाकार आहे. आता 12ला 93 12 भागिला 93 होतंय का, म्हणजे हे घेण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन कुठला शॉर्टकट करायचा मी तुम्हाला ते सांगतोय. परत बी चा अर्थ भागाकार आहे, आता इथं बघा बी चा अर्थ भागाकार आहे, इथं बी कटणी. आता इथं बघा बी चा अर्थ भागाकार आहे, 42 भागिला 4 येतोय का, नाही, मग हे बी टेस्ट करायचं नाही. आता बघा बी चा अर्थ भागाकार आहे, इथं बघा म्हणजे मग आता 42, आता एचा अर्थ काय आहे गुणिला 4 अधिक डी चा अर्थ काय आहे प्लस 12, सी चा अर्थ काय आहे वजा 93 आणि बी चा अर्थ काय भागिला 3. आता बघा 3 त्रिक 9, 3 1 3 वजा 31. आता इथं गुणाकार करा, अधिक 12, 4 दुने 8 आणि 4 चौक 16. आता बघा बेरीज करा, 8 आणि 2 10 आजच्याला 1 म्हणजे 6 आणि 1 7 आणि 1 किती झाले 8 आणि बरोबर 131 वजा 31. आता 131 मधून 10 मधून 9 गेला 1, 8 मधून 4 गेला 4 आणि हा 149, म्हणजे तुमचं ऑप्शन काय आलं 4. आता बघा पुढील उदाहरण. इंग्रजी वर्णमालेवर आधारित एक तर्कानुसार FMT. आता बघा FMT आणि Z शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे आता बघा F किती नंबरवर आहे 6 नंबरवर आहे आणि B किती नंबरवर आहे 2 नंबरवर आहे, म्हणजे वजा 4. M किती नंबरवर आहे 13, I किती नंबरवर आहे 9 म्हणजे वजा 4, T किती नंबरवर आहे 20 आणि आता बघा P किती नंबरवर आहे 16 म्हणजे वजा 4. आता Z किती नंबरवर आहे 26 आणि B किती नंबरवर आहे 22 म्हणजे वजा 4, म्हणजे सिरियल काय आहे वजा 4 वजा 4. आता बघा X किती नंबरवर आहे तुमचा 24. आता बघा X 24 नंबरवर म्हणजे कसं X पासून 4 तयार होतो म्हणजे 24. आता तुम्हाला ही सिरियल कशी पाठ करायची हा व्हिडिओ क्रमांक प्रश्न सिरीज क्रमांक 1 मध्ये सविस्तर दिलेली आहे, ती निश्चित पहा. आणि त्याच्यामध्ये बघा आता X किती नंबरवर X R K आणि D. X किती नंबरवर आहे तुमचा 24, 24 मधून 4 गेले 20, 20 नंबरवर काय आहे T. आता T दिसते सगळीकडे T आहे. आता R किती नंबरवर आहे 18, 18 मधून 4 केले 14, म्हणजे 14 नंबरवर काय आहे N म्हणजे TN. आता बघा TN इथं दिसतोय, म्हणजे ऑप्शन क्रमांक काय राहील तुमचा 2 राहील. ऑप्शन क्रमांक काय राहील 2 राहील. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता बघा एक अज्ञानिक दुकानदार 23 प्रति किलो दराने एक वस्तू विकत आहे ज्याची किंमत 25 प्रति किलो आहे. 25 रुपये प्रति किलो आहे, परंतु चुकीचा मार्ग वापरतो म्हणून 1 किलोऐवजी फक्त 600 ग्रॅम देतो, तर त्याच्या नफा किंवा तोट्याची टक्केवारी किती. आता बघा एक अज्ञानिक दुकानदार आहे 23 प्रति किलो दराने एक वस्तू विकतोय ज्याची किंमत 25 रुपये प्रति किलो आहे, म्हणजे 23 रुपये प्रति किलोची किंमत काय आहे 25 रुपये प्रति किलोची किंमत 23 रुपयाप्रमाणे विकतोय तो, पण चुकीचा मार्ग वापरतो 1 किलोऐवजी 600 ग्रॅम घेतो, म्हणजे 23 रुपये काय येतो फक्त 600 ग्रॅमच वस्तू देतो. इकडे लिहा तुम्ही 23 किलोची वजनाची वस्तू म्हणजे 600, पण भासतो काय हा किलो आहे. म्हणजे हा किलोचं वजन आहे चुकीचं आहे, पण मग ते 600 ग्रॅम भरतं. आता बघा पण हा खरं वजन काय त्याचं 25 रुपये प्रति किलो प्रमाणे विकतो. 25 ला किती देतोय तो 1000 ग्रॅम देतोय. परंतु काय आपल्याला 600 ग्रॅमवर नफा काढायचा आहे, म्हणून बघा म्हणजे तो 600 ग्रॅमला किती रुपये किलो देईल. आता बघा हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला,
बे पंचे 10, बे त्रिक 6, 5 एक 5, 5 5 25. हां, आता बघा 3 5 किती झाले? 15. म्हणजे इथं किती? इथं बघा एकाला कितीने गुणलं म्हणजे 3 येईल. 3 मग इथे कितीने गुणलं म्हणजे 3 येईल. 3 3 5 15. म्हणजे म्हणजे काय आहे? 600 ग्रॅम कितीला आहे? 15ला आहे. 15ला किती विकतोय? म्हणजे 600 ग्रॅम. म्हणजे अगोदर बघा 15ला 600 ग्रॅम आहे. तो विकतो कितीला आहे? 23ला 600 ग्रॅम आहे. म्हणजे त्याला किलो मागे कितीचा नफा होतोय? आता 15चा होतो विकत होता. त्याला कितीचा नफा होतोय? 8 किलोग्रॅमचा. आता 8 किलोग्रॅमचा नफा झाल्यामुळे काय झालं मग? गुणीला 100 टक्केवारी काढायची. तर बघा 5 त्रिक 15, 5 दुणे 10, 5 0 0, 82 16 म्हणजे 160 भागीला किती? 3. म्हणजे 3 5 15 उरला 1, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 म्हणजे 53.53% काय राहील त्याला नफा होईल. आता बघा एका पोलिसाने 100 मीटर एका पोलिसाने 100 मीटर अंतरावर असलेल्या चोराचा पाठलाग केला. तर पोलिसाचा वेग आणि चोराचा वेग यांचे गुणोत्तर किती आहे? 5 4 असेल तर पोलीस कर्मचाऱ्यांनी चोराला पकडण्यापूर्वी त्याने किती अंतर कापलेलं असेल? आता याच्या लक्षात त्याने म्हणजे कोणी? चोराने. पोलीस कर्मचाऱ्याने चोराला पकडण्यापूर्वी चोराने किती अंतर कापलेलं असेल बुवा असं. आता बघा आता हा पोलीस आहे आणि हा चोर आहे. यांच्यामध्ये किती अंतर आहे? 100 मीटर अंतर आहे. किती आहे? 100 मीटर. हा चोराचा वेग आणि हा पोलिसाचा वेग. आता हा पोलीस आणि हा चोर सॉरी हां, हा पोलिसाचा वेग आणि हा चोराचा वेग. आता दोघं एकाच दिशेने धावत आहेत म्हणजे वेगांची काय होईल? वजाबाकी होईल. आता बघा त्यांना किती टाईम लागेल अगोदर तो काढा. आता डिस्टन्स बरोबर टाईम इंटू व्हॅलोसिटी म्हणजे वेळ गुणिला वेग. डिस्टन्स बरोबर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. आता बघा डिस्टन्स किती आहे तुमचं? 100 मीटर. टाईम किती आहे? माहीत नाही किती लागेल असं. फक्त वेग दिलेला आहे तुम्हाला 5x आणि वजा 4x. वेगांची काय होईल? वजाबाकी. आता बघा इथं 100 5x वजा 4x बरोबर टाईम दिलेला आहे. 5x वजा 4x बरोबर टाईम दिलेला आहे. आता 5x वजा 4x यांचं काय आहे? हे मीटर पर सेकंदमध्ये म्हणजे मीटर पर सेकंदसाठी किती गुणतो आपण? 5/18ने. हां 5/18ने. आता मग सोडा आहे बरोबर इथं सोडवा. आता हा बघा 100 बरोबर 5/18 गुणिला x बरोबर t. आता 18 इकडे भागतो इकडे वरती डायरेक्ट काय करेल? गुणेल म्हणजे किती आहे? 100 गुणिला 18 भागिले 5x म्हणजे बरोबर t म्हणजे 5 दुणे 10, 18 दुणे किती झाले? 360x म्हणजे टाईम किती आला? 360/x. आता टाईम 360 मग काढा मग. डिश बरोबर टी व्ही. आता डिश टी व्ही बरोबर टाईम किती आहे? 360/x हे मीटर पर सेकंदमध्ये गुणिला वेग किती चोराचा? 4x बरोबर याला पण आता मीटर हे कशामध्ये आहे? तासामध्ये. तर मीटर पर सेकंदमध्ये गुणण्यासाठी किती गुणावं लागेल? 5/18ने. आता बघा हा एक गेला, हा एक गेला. 18 दुणे किती झाले? 36. 20 चोक 80, 80 8 पंचे किती झाले? 400. म्हणजे याचं उत्तर किती आलं? 400. म्हणजे चोर किती अंतर कापेल? 400 मीटर. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. दिलेल्या अक्षरच्या समानच्या जोड्यांमध्ये असलेल्या संबंधाप्रमाणे समान संबंध दर्शवणारा अक्षर समूह असलेला पर्याय ओळखा. आता बघा इथं डी किती नंबरवर आहे? 4 आहे. के किती नंबरवर आहे? 11 आहे. म्हणजे किती याचा ॲड होतोय? 7. आता टी किती नंबरवर आहे? 20 आहे. ए किती नंबरवर आहे? 1 आहे. म्हणजे किती किती वजा होतंय? आता बघा इथं इथं पण किती ॲड होतंय? 7. बघा 20मध्ये 7 टाकले किती झाले? 27. 27 नंबरवर बघा ABCD झेडपर्यंत एंड होते म्हणजे 26 नंबरवर काय येतो? झेड येतो म्हणजे 6 टाकले ती झेड येईल अधिक 1 27 नंबरवर काय येईल मग? येईल.
आता बघा जे किती नंबरवर आहे, 10 नंबरवर आहे. तर क्यू किती नंबरवर आहे, 17 नंबरवर आहे. म्हणजे बघा किती टाकला आहे, 7. म्हणजे प्रत्येकामध्ये 7 ॲड केलं आहे. मग डायरेक्ट जा तुम्ही. आता वाय किती नंबरवर आहे तुमचा, 25 नंबरवर आहे. 25 मध्ये 7 टाका. 25 मध्ये 7 टाकले. आता 25 एक टाकला की झाले 26. 26 आणि 26 मध्ये 6 टाका. म्हणजे ई बरोबर 5 नंबरवर, म्हणजे हे उत्तर येणार नाही तुमचं. आता पुढं बघा, कुठलं बी एक बघा. बी बी किती नंबरवर आहे, 2 नंबरवर आहे. 7 आणि 2 9. एच किती नंबरवर आहे, 8 नंबरवर आहे. म्हणजे हे बी उत्तर येणार नाही. बघा आता आय आय किती नंबरवर आहे, 9. 7 टाका तुम्ही. 9 7 किती झाले, 16. ओ 15 नंबरवर आहे. म्हणजे हे बी उत्तर येणार नाही. आता बघा पी पी किती नंबरवर आहे, 16. डब्ल्यू किती नंबरवर आहे, 23. 16 मध्ये 7 टाका, 23 म्हणजे बरोबर. सी किती नंबरवर आहे, 3. जे किती नंबरवर आहे, 10. म्हणजे 7 आणि 3 किती झाले, 10. बरोबर. आता जे किती नंबरवर आहे तुमचा, 10. 7 टाका, 17. म्हणजे ऑप्शन काय येईल तुमचं, 4. म्हणजे बट सर्व फॉलो काय करताय, 4 नंबरचं. तर ही बाराखडी लिहायचं कामच नाही. अगोदरचा पहिला नंबरचा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये बाराखडी कशी पाठ करायची तुम्हाला बरोबर समजून जाईल. तो व्हिडिओ बघल्यानंतर हा व्हिडिओ बघा. आता बघा, इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे. आता बघा, ए किती नंबरवर आहे तुमचा, 5. एच किती नंबरवर आहे, 8. के किती नंबरवर आहे, 11. एन किती नंबरवर आहे, 14. बघा 5 आणि 3 8. 8 आणि 3 11. 11 आणि 3 14. 14 आणि 3 किती झाले, 17. 17 नंबरवर काय यायला पाहिजे, क्यू. आता डब्ल्यू डब्ल्यू फक्त एम एम काढा, मधला अंक काढा. आता बघा पी किती नंबरवर आहे, 16. आता पी किती नंबरवर आहे, 16. त्याच्यानंतर व्ही किती नंबरवर आहे, 23. म्हणजे कितीचा ॲड होतोय, 7. आता बघा व्ही नंतर काय येतोय, बी. म्हणजे किती नंबरवर आहे, 2. म्हणजे +7 ॲड होत आहे. म्हणजे बघा 23 मध्ये 3 टाका, 26. आता बघा पी किती नंबरवर आहे, 16. व्ही किती नंबरवर आहे, 23. बी किती नंबरवर आहे, 2. म्हणजे किती ॲड होत आहे, 23. 3 26 म्हणजे 5 ॲड होत आहे. परत बी नंतर एच किती नंबरवर आहे, 8. 6 आणि 2 ॲड होत आहे. व्ही 22 नंबरवर आहे. इथं बी 6 ॲड होत आहे. व्ही 22 नंबरवर आहे. सॉरी मित्रांनो, व्ही किती नंबरवर आहे, 22 नंबर होत आहे. 16 आणि 6 22. 22 ने 7 2. 24 ने 2 8. आणि 8 आणि 6 किती झाले, 14. 14 नंबरवर काय आहे, एन. म्हणजे ऑप्शन काय हे आलं, ऑप्शन आलं तुमचं चौथं. व्ही 22 नंबरवर आहे कसं समजलं मला. व्ही कितीला रेषा आहेत, 2 रेषा आहेत. म्हणजे 2 22 नंबरवर. व्हीला 2 रेषा आहेत म्हणजे 2 22 नंबरवर. आता बघा खालील प्रकारे एकमेकांशी संबंधित असलेल्या 2 शब्दजोड्या दिलेल्या आहेत. खालील 4 पैकी 3 शब्दजोड्यांमध्ये काय समान सहसंबंध आहे. तर एक गट तयार होतो. गटात न बसणारी शब्दजोडी बघा. उदयचा अस्त हे विरुद्धार्थी शब्द आहे. सावकाशच्या जलद विरुद्धार्थी, वरच्या खाली विरुद्धार्थी शब्द आहे. आणि महासागर खोल हा काही ही जोडी काही जुळत नाही. त्याच्यामुळे आन्सर काय नंबर तुमचं 1. आता बघा क्वेश्चन 17 बघा. ज्ञात तथ्यांपैकी दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा व विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपैकी वेगळी असल्याचे आढळले तरी सत्य आहे असे गृहीत धरायचे. आता बघा सर्व दरवाजे खिडक्या आहेत. आता हे सर्व दरवाजे, सर्व दरवाजे काय आहेत, खिडक्या आहेत. काही खिडक्या काय आहेत, ग्रिल आहेत. काही ग्रिल दरवाजे आहेत. काही आता बघा इथं दोघं काय आहे, सारखं येतंय. म्हणजे जेव्हा असं कुठं बी ग्रिल दरवाजे ग्रिल आलं म्हणजे ऑरची कंडिशन पक्की राहते.
ऑरची कंडिशन म्हणजे कुठलं बी एक विधान सत्य राहतं. मग कुठलं बी एक विधान सत्य राहील म्हणजे काय आहे? ऑरची कंडिशन कुठे दिलेली आहे? इथं म्हणजे डायरेक्ट आपला प्रश्न येईल. ऑरची कंडिशन पक्की राहते. बघा आता हे आन्सर बी ही आकृती अशी बी काढू शकतो आपण. अशी. म्हणजे 2 आकृत्या फॉर्म होत आहेत. एक तर हे बरोबर किंवा हे बरोबर राहील. त्याच्यामुळे काय आहे मग ऑरची कंडिशन आहे म्हणून आपलं उत्तर काय राहील? 4. आता बघा. हं. 8 आणि 4 किती झाले? 12. 12 मधून 2 गेले किती दिले? 10. 17 मधून 12 गेले 5 गुणिले 10 वजा 89. आता बघा 10 5 50. 50 10 किती झाले? 500 वजा 89. आता 0 मधून 10 मधून 9 गेला 1. परत हा 10 मधून 9 गेला 1. 5 मधून 1 गेला 4 म्हणजे 411. म्हणजे उत्तर किती येईल तुमचं? दुसरं. आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. आता खालील मालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय? आता बघा 5 मध्ये किती टाकले म्हणजे 3 टाकले म्हणजे 8 येत आहे. 8 मध्ये किती परत 5 टाकले म्हणजे किती? 13 येतोय. 13 म्हणजे किती? 7 टाकले. आता बघा ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आणि ही पण मूळ संख्या आहे. आता 13 मध्ये किती? 19 टाकले 29 म्हणजे किती? 20 मध्ये किती टाकले म्हणजे 9. आता बघा मूळ संख्याचा पॅटर्न फॉलो होत नाही. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, मग 9 आणि 2 किती देईल? 11. म्हणजे 29 मध्ये किती टाकले म्हणजे 11 टाकले. 9 आणि 1 10, 7 आहे 4. पॅटर्न कुठला फॉलो होतोय ते नीट व्यवस्थित बघायचं म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 40. हा का? आता बघा तेच पोलिसाचं उदाहरण. एका पोलिसाला 200 मीटर एक चोर दिसला. चोराने पळण्यास सुरुवात केली. त्याचा पाठलाग करतो. चोर पोलीस अनुक्रमे 10 किलोमीटर आणि 11 किलोमीटर वेगाने धावतात. 6 मिनिटांनंतर ते किती वेळेत असतील? आता बघा यांच्या वेगांमध्ये कितीचा फरक आहे? वेगांची वजाबाकी 1 किलोमीटर. 1 किलोमीटर पर हॉवरचा फरक आहे. बरोबर? म्हणजे तासाला किती घ्यायचा गॅप पडतो? 1 किलोमीटरचा. बरोबर? म्हणजे 1 किलोमीटरचा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे याचं काय रूपांतर करायचं 36 सेकंदमध्ये. आता 36 सेकंद म्हणजे काय? फक्त एकावर शून्य ठेवायचं. म्हणजे काय राहतं? 36 म्हणजे सेकंद म्हणजे 10 मीटर. 36 सेकंद म्हणजे 10 मीटर. 36 आता किती आहे? हे किती मिनिटं आहे? 6 मिनिटानंतर किती असेल अंतर? तर 6 मिनिटानंतर बघा 6 मिनिटामध्ये किती सेकंद होता? 6 6 36 360 सेकंद होता. किती सेकंद होता? 360. 360 सेकंदमध्ये किती अंतर आहे? आता 36 सेकंदमध्ये 10 मीटर. तर 30 से 60 टाका किती? आता 36 चा बघा 36 एक 36 म्हणजे 10 आलं. इथं 1 आलं. एकाला कितीने गुणलं म्हणजे 10 येईल. 10 ने गुणलं म्हणजे 10 येईल. मग इथे कितीने गुणावं लागेल? 10 ने. म्हणजे 10 10 किती येईल? 100. इथं बी 10 ने गुणलं म्हणजे 10 10 किती येईल? 100. म्हणजे आपलं अंतर किती? 100 मीटर आहे. आता बघा जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला कसेही शॉर्टकटमध्ये आलं, हे प्रॉब्लेम तुम्हाला जसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ही आपण टाईम वेळ काळमध्ये जेव्हा ट्रेन अँड डिस्टन्सचा चॅप्टर घेऊ तेव्हा तुम्हाला सविस्तरपणे ही मेथड समजवू. अगोदर बघा वेगांची काय केली मी? वजाबाकी केली. म्हणजे 1 किलोमीटर. आता 1 किलोमीटर तर बघा 45 किलोमीटर पर हॉवर आहे. याला मीटर पर सेकंडमध्ये जर कन्व्हर्ट करायचं आहे म्हणजे 36 सेकंदाची तुलना करायची. 36 मध्ये 1 शून्य ठेवून द्यायचा म्हणजे 450 मीटर. किती? 450 मीटर. म्हणजे 36 सेकंदची तुलना किती करायची? 450 मीटरने. तसंच आहे. फक्त 1 शून्य ठेवलं 36 सेकंद म्हणजे किती? 10 मीटर. मग आपल्याला किती आता काय करायचं आहे आपल्याला? किती अंतर सांगितलं त्याने? 6 मिनिटानंतर म्हणजे 6 मिनिटानंतर किती? 360 सेकंदनंतर किती अंतर राहील? बरोबर? ते काढायचं आहे. मग 336 एका 36. 36 एका 36 म्हणजे इथं 10 आलं. बरोबर? आता पुढील उदाहरणाकडे जाऊ आपण. 10 आलं. मग इथं बी 10 आलं. मग 10 गुणिले 10 इकडे 10 म्हणजे इथं किती केलं? 10. आता तुम्हाला हे पुढील उदाहरणाकडे जाऊ आता आपण. आता बघा दिलेली विधाने निष्कर्षपूर्वक लक्षपूर्वक वाचा आणि विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी सत्य आहे असे गृहीत धरा. दिलेले निष्कर्ष विधानाचे तर्कसंगत आहे की नाही?
आता बघा, काही घरे लॅपटॉप आहेत आणि सर्व घरे लॅपटॉप आहेत. घरे लॅपटॉप आणि घरे लॅपटॉप दोघं दिलेले आहेत. काही आणि सर्व दिलेले आहेत म्हणजे ऑरची कंडिशन आली. कुठली कंडिशन आली? ऑरची कंडिशन आली. आता ऑरची कंडिशन इथं फक्त इथं आणि इथं दिलेली आहे. आता बघा, दोन इथं दिलेले, मग आपल्याला उदाहरण हे करावं लागेल. काही लॅपटॉप झाडे. आता बघा, हे लॅपटॉप आणि हे काय आहे? झाडे. एकही झाड घर नाही. घर नाही. एक कंडिशन आली. परत आणखी कुठली कंडिशन राहील? लॅपटॉप आणि झाडे घर नाही. काही घरे लॅपटॉप आहेत याच्यावरून सिद्ध होते, पण याच्यावरून सिद्ध होते का? नाही. सर्व घरे लॅपटॉप आहेत. आता बघा, सर्व घरे लॅपटॉप आहेत का? इथं सर्व घरे लॅपटॉप दिसत आहेत का? सर्व घरे लॅपटॉप दिसत आहेत का? सर्व घरे, इथं बी सर्व घरे लॅपटॉप दिसत आहेत का? दोन्हीमुळे तर्क सांगत नाही. मग हे बी काय? चुकीचं आहे आणि हे बी काय? चुकीचं आहे. म्हणजे एक किंवा दोन्हींपैकी काय आहे? दोघी गुणांमध्ये एका दोघांमध्ये सॅटिस्फाय होत नाही. उदाहरण सर्व घरे लॅपटॉपचं म्हणजे चुकीचंच आहे. आणि काही घरे लॅपटॉप आहेत, काही घरे लॅपटॉप आहेत याच्यात येतंय, पण याच्यात येतंय का? नाही. मग जेव्हा सर्वांमध्ये आलं तरच ते स्टेटमेंट खरं समजायचं. एकामध्ये बी नाही आलं ते काय करायचं? चूक समजायचं. आता इथं येतंय काही घरे लॅपटॉप आहे, पण इथं येतंय का? नाही. म्हणून काय? दोघं उदाहरणं काय? चूक आहे. म्हणून आन्सर क्रमांक काय आला तुमचं? 1. आता पुढील बघा. ए हा एक काम 16 दिवसात करतो. ए हा 16 दिवसात 2 स्थानकादरम्यान रेल्वे मार्ग. बी तेच 12 दिवसात सीच्या मदतीने 12 दिवसात व त्यांनी हे काम व सीच्या मदतीने त्यांनी हे काम फक्त 4 दिवसात पूर्ण केले. सीच्या मदतीने. तर सीने एकट्याने किती दिवसात काम केले? आता बघा, ए प्लस बी प्लस सी म्हणजे सर्वांनी मिळून सीच्या मदतीने किती दिवसात केले? 4 दिवसात. बी एकटा किती दिवसात करतो? 12 दिवसात. हां. आता मग आपल्याला काय आहे? आणि ए एकटा नाही थांबा. आणि ए एकटा किती दिवसात करतो? 16 दिवसात. बरोबर. आता यांच्या लसाही किती आला? 4, 12 आणि 16. आता 4 त्रिके किती झाले? 12. आता बघा, म्हणजे हा याचा लसाही याचा दोघांचा लसाही करा. म्हणजे 12 आणि 16चा लसाही किती आला? 48. 16 त्रिक 48, 12 त्रिक 48. बरोबर. मग 48 यांचा लसाही येतोय. किती येतोय? 48. आता यांची प्रत्येकाची इफिशियन्सी काढा. म्हणजे एका दिवसामध्ये किती काम करतील? 4 एका हा 12 काम करेल. हा किती काम करेल? 12 चौक 48 आणि हा किती? 6 8 48. आता बघा, आपल्याला कोणाचं काम विचारलेलं आहे? सीचं काम विचारलेलं आहे. आता सी बघा, ए ए प्लस बी प्लस सी 4 दिवसात करतात आणि ए आणि बीचं एका दिवसाचं युनिट काय आहे? 8 आणि 4 किती झाले? 12. ए आणि बी 12 दिवसात. सॉरी इथे किती? 16 आणि 48 आला. आपलं कुठंतरी चुकत होतं. आता बघा, ए आणि बी ए ए प्लस बी प्लस सी बरोबर किती दिवसात करतायत? एका दिवसाची एफिशियन्सी किती? 12. आता बी आणि एची किती आहे? ए आणि बीची 4 आणि किती झाले? 7 अधिक सी बरोबर 12. आता सी बरोबर किती? 12 मधून 7 गेले किती? 5. म्हणजे सी बरोबर 5. म्हणजे बघा, आपलं टोटल काम किती? 48. मग सी एक एक काम किती दिवसात करेल? भागीला 5. सीची एफिशियन्सी किती? 5. 5 नमे 45 उरले किती? 5 नम 45 उरले 3/5 म्हणजे 9 दिवस 3/5 दिवस. 9 अपूर्णांक 3/5 दिवस म्हणजे आपला आन्सर किती आला? 2. आता पुढील उदाहरण, ए वर्गाच्या आणि बी या दोन तुकड्या आहेत ज्यात अनुक्रमे 36 आणि 44 विद्यार्थी आहेत. ज्या तुकडी ए चे सरासरी वजन किती आहे? 40 किलोग्रॅम असेल. आता ए मध्ये किती विद्यार्थी आहेत? 36. आता 36 विद्यार्थ्यांचं वजन किती आहे? 40 किलोग्रॅम. बरोबर.
बीचे वजन, तुकडी बीचे वजन 35 ग्रॅम. आता बी मध्ये किती विद्यार्थी आहेत? 44 विद्यार्थी आहेत. 44 विद्यार्थ्यांचे किती वजन आहे सरासरी? 35 किलोग्रॅम आहे. बरोबर. तर संपूर्ण विद्यार्थ्यांचे सरासरी वजन काढा. संपूर्ण विद्यार्थी आता मग 36 आणि अधिक 44 म्हणजे किती झाले? 6 4 10 7 4 4 60 किती झाले? 80 विद्यार्थी झाले. आता 80 विद्यार्थ्यांची सरासरी वजन किती आहे? 44 आहे. आता मग तुम्ही काय करा, आता त्याच्यामध्ये बघा सर्वांना सरासरी वजन करायचं आहे. म्हणजे 44 विद्यार्थ्यांचं बघा, 44 विद्यार्थ्यांचं वजन किती आहे? 35 किलोग्रॅम आहे. बरोबर. किती आहे? 35 किलोग्रॅम. आता अधिक शॉर्टकट मेथड बघा. आता इथं बघा 36 विद्यार्थ्यांचं वजन किती आहे? 40 किलोग्रॅम आहे. आता 36 विद्यार्थ्यांचं वजन किती करा तुम्ही? 35 किलोग्रॅम करा. म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांचं वजन किती? 35 किलोग्रॅम आहे. आता बघा मग उरले किती? 5 प्रत्येक विद्यार्थ्यामागे. आता 36 गुणिला किती? 5 म्हणजे 5 सक किती झाले? 30. चला 3 5 15 किती झाले? 16. 5 15 किती झाले? 18. म्हणजे 180 किलोग्रॅम वजन काय मग तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाटून द्यायचे. विद्यार्थी एकूण किती आहे? 180. विद्यार्थी एकूण किती? 80. आणि वजन किती आपल्याला सर्व विद्यार्थ्यांमध्ये? म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला वजन किती करायचं आहे? 35. म्हणजे 35 किलोग्राम आहे. जेवढ्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये वाटायचं आहे. म्हणजे बघा 8 दुणे किती झाले? 16. आता 8 80 कॅन्सल. 8 दुणे 16. उरले किती? 2. 8 दुणे 16 8 पंचे 40. म्हणजे काय आहे ते का बघा 8 दुणे 16 उरले किती? 2. 8 दुणे 16 उरले 2. 2.25. बरोबर. किती? 2.25. सर्व विद्यार्थ्यांमध्ये 35 प्लस 2.25 म्हणजे किती झाले? 37.25 म्हणजे आपला आन्सर किती आलं? हे शॉर्टकट मेथड आहे, ॲडजस्टमेंट मेथड. आता तुम्हाला सोडायचं असेल आणखी एक वेगळी आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, बी म्हणजे काय आहे? 35. आता बघा बीचं काय 35 किलोग्रॅम वजन आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला सरासरी काय करायची? सारखी करायची. फक्त एक्स्ट्रा काय होते? या 36 विद्यार्थ्यांचं 40 किलोग्रॅम वजन होते. म्हणजे एक्स्ट्रा विद्यार्थी काय फक्त त्याचं आपल्याला 35च पाहिजे. मग 35च घेऊ. म्हणजे किती वाढत आहे? 5 वाढत आहे. म्हणजे एकूण वजन किती वाढतं? 180 किलोग्रॅम. आता 180 किलोग्रॅम हे किती विद्यार्थ्यांमध्ये वापरायचे आपल्याला? 80 विद्यार्थ्यांमध्ये. 80 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला किती वजन वाढेल? 2.25. म्हणजे अगोदर प्रत्येक विद्यार्थ्याचं किती वजन होतं? 35. वाढल्यानंतर किती होईल मग? 2.25 म्हणजे 37.25. आपला आन्सर काय राहील मग हे. आता तुम्हाला हे नाही समजलं तर मग तुम्हाला काय आहे? आता बघा 36 विद्यार्थ्यांचं वजन किती आहे? 40 किलोग्रॅम. 36 गुणिला 40 अधिक 44 विद्यार्थ्यांचे वजन किती आहे? 35 किलोग्रॅम. 44 गुणिला किती झाले? 35 भागीला 80 बरोबर जे उत्तर येईल ते तुमचं काय राहील? आन्सर राहील. हे कॅल्क्युलेशन. आता पुढे बघा खालील 4 पैकी 3 पर्यायात 21 सामील आहेत. त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. कोणता गट गटात बसत नाही? आता बघा सी किती नंबरवर आहे? 3. एल किती नंबरवर आहे? एल 12 नंबरवर आहे. आणि एन किती नंबरवर आहे? 14. आता बघा 9 3 12 अधिक 2. आता एम किती नंबरवर आहे? 13. व्ही किती नंबरवर आहे? 22 प्लस 9. आणि एक्स किती नंबरवर आहे? 24. म्हणजे किती आहे? प्लस 2. म्हणजे प्लस 9 प्लस 2. आता आय किती नंबरवर आहे? 9. 18. 18 आणि 2 20 म्हणजे प्लस 9 प्लस 2 बरं 20 नंबरवर. आता एफ किती नंबरवर आहे? 6. ओ किती नंबरवर आहे? 15 म्हणजे प्लस 9 अधिक आता इथे किती यायला पाहिजे मग? 17. म्हणजे इथं क्यू यायला पाहिजे. इथं किती येतोय? टी येतोय. म्हणजे आपला आन्सर काय वेगळं राहील.
आता बघा, जर वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 5% दराने 3,500 रुपये गुंतवले तर चक्रवाढ व्याज किती होत आहे? चक्रवाढ व्याज 3,358.75 एवढे होण्यासाठी लागणारा कालावधी किती? आता एकूण रक्कम किती झाली? 3,500 प्लस हे म्हणजे 3,500 प्लस 358.75 म्हणजे किती झाले? बरोबर 3,858.75 म्हणजे टोटल एकूण राहत झाली. आता अमाऊंट बरोबर काय आहे आपलं? P प्लस 1 प्लस R अपॉन 100 रेस टू n. आता बघा 3875 बरोबर P किती तुमचा 3500 प्रिन्सिपल अमाऊंट गुणिले 1 प्लस R किती तुमचा 5/100 रेस टू n. 5 1 5 5 दुने 10 म्हणजे 20 21 20 21 दिले 21/20 रेस टू n. आता बघा हा इकडे गुंतो इकडे जाताना काय करेल? आता बघा 3858.75 आता इथं बघा n बरोबर 3500 भागिले 3500. आता हे पॉईंट आहे म्हणजे 2 शून्य वाढून घ्या म्हणजे पॉईंट निघून गेला तुमचा. आता बघा इथं 7×5 = 35 7×5 इथं बघा 7×35 उरले किती 3 7×35 7 1 7 उरला किती 1 7 दुने 14 7×35 इथे किती आलाय 4 शून्य. परत आणखी किती 5 ने बघा 5 1 5 5 1 5 5 1 5 5 दुने 10 उरले 2 5 5 25. परत आणखी कितीने जाईल 5 ने जाईल 5 दुने 10 25 ने देऊन बघा. आता बघा 25 चोक किती झाले 100 400 25 चोक 100 उरले 10 25 चोक 100 25 उरले 2 आता बघा 25 चोक 100 उरले 10 25 चोक 100 उरले 2 25 1 25 441 म्हणजे बघा 441 भागिला किती 400 बरोबर 21/20 रेस टू n. आता बघा 41 आणि हा 400 म्हणजे किती 21 441 कोणाचा वर्गमूळ आहे 21चा आणि याचा कोणाचा वर्ग आहे 20चा बरोबर 21/20 2 म्हणजे किती राहील 2 वर्ष म्हणजे किती 24 महिने. हे तुमचं असं उत्तर आलं. आता तुम्ही जर बाय ऑप्शनने गेले असते किती बाय ऑप्शनने तर तुमचं उत्तर हे झटक्यात आलं असतं. बघा बाय ऑप्शनने शॉर्टकट पद्धतीप्रमाणे आता 2 महिने बघू. आता 2 बघे आपली रक्कम किती आहे 3500 3500चे 5% किती झाले म्हणजे 5 5 25 7 4 2 5 1 15 2 किती झाले 17 175. हा दुसऱ्या वर्षाचं बी 175. आता व्याजावर व्याज राहतं म्हणजे 175चे 5% करा
175चे 5% किती झाले? म्हणजे 5 5 25 37 3 5 5 3 किती झाले? 8.875 भागिले 100. 5%. 5 5 25 2 5 37 3. आता किती करा नंतर? 8.75. म्हणजे व्याज किती राहील? 8.75. आता ही सर्वांची बेरीज किती राहते? म्हणजे व्याज राहते. आता बघा, 5 आणि 5 किती झाले? 10. आजच्याला 1 7 7 14 आणि 15 आजच्याला 1 350 बरोबर 8.75. म्हणजे 358.75 बरोबर येत आहे. म्हणजे आपला पहिला ऑप्शन काय राहील? पहिला. अशाच प्रकारची आपली लसावी मसावीची सिरीज आणि शकडेवारीची आणि अंकगणितीय श्रेणी टाकलेली आहे, ती निश्चित बघा. आणि आपण यशपत महासंग्राम सिरीजचे या 3 भाग झाले ते निश्चित बघा. आणि आपण मराठी व्याकरणचे बी 6 भाग झाले ते पण बघा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी.